खेळपट्टीमध्ये दाखल होत आहेत। ताबडतोबची फलंदाजी इथे आपण मैदानावरती इंटर झालेली बघतोय। सध्या तरी जे वाघोबा बोनवली टीमची विलास आणि मंगेश हे दोन खेळाडू मैदानावरती इंटर झालेत। आमच्यापर्यंत माहिती पोहोचली जाते आमचे विकी दादा ब्रदर स्पोर्टचे सर्व ज्यांच्या माध्यमातून की मंगेश जो खेळाडू आपण पाहताय तो खरं तर आमच्या टीमचा एक भरपूर मोठा सहभाग आहे। ॲज अ कॅमेरामॅन म्हणून ब्रदर स्पोर्टकडे ते असतात परंतु सध्या आपण मैदानावरती बघतोय आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी जी मात्र मैदानामध्ये ही परंपरा दाखवण्यासाठी तो दाखल झाला आहे। विलास आणि मंगेश हे दोन खेळाडू मैदानावरती जे वाघोबा बोनवली संघाच्या माध्यमातून दाखल होत आहेत आणि त्याच्यानंतर या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना आपण बघू शकतायत सध्या तरी तामसई संघ पाहायला मिळतोय ज्याच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रभाकर मैदानावरती इंटर झाले आहेत। पण थोडंसं थांबायचं आहे, सामना थोडासा थांबवा। आणि आमच्यापर्यंत एक महत्त्वाची सूचना पोहोचते की जो दिलेला वेळ होता तिथे तामसाई संघ उपस्थित नव्हता, त्यामुळे इथे 2 बॉलची पेनल्टी या सामन्यामध्ये दिली जाईल। चांगल्या कठोर पद्धतीचे नियम जे मात्र या स्पर्धेमध्ये आपण बघतोय। अंबरनाथ टेनिस क्रिकेट असोसिएशनचा जर विचार केला तर या असोसिएशनमध्ये भरपूर अगदी घट्ट नियम चांगली नियमावली जी आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच अंबरनाथ आदिवासी टेनिस क्रिकेट विश्वाला एक चांगली ओळख प्राप्त झाली आहे। सामना सुरू झाला आहे। पहिला चेंडू मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रभाकर तिथे दाखल पाहायला मिळत आहेत। पहिला चेंडूवरती बॅटिंग करत असताना बॅटर विलासच्या बॅटमधून सिंगल मिळते आहे। सुरुवात सिंगलनं केली या सामन्यामध्ये जे वाघोबा बोनवली संघाने दाफलकावरती एक हाफ ट्रॅकर बॉल शपलून खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे। मैदानामध्ये बॅटिंग करत असताना बॅटर मंगेश पाहायला मिळतोय आणि मंगेशच्या बॅटमधून चेंडू जाईल फायनल एक सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा। सुरुवात तर या सामन्याची मात्र इथून जबरदस्त बघायला मिळते। जे वाघोबा बोनवली संघ या हंगामामध्ये भरपूर टचमध्ये आहे। अगदी आपण बघू शकतायत जिथे जिथे हा संघ मी खेळताना पाहिला तिथे तिथे यशस्वी राहिलेला आहे आणि एक्झॅक्ट यशस्वी का आहे तर मैदानामध्ये त्यांच्या खेळाडूंचा फॉर्म जबरदस्त पाहायला मिळतोय। इनसाइड आउटला बॅटर मंगेशच्या बॅटमधून आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, चौकार। स्कोरबोर्डला इथे फलंदाजी करत असताना जे वाघोबा बोनवली संघ 9 धावेवरती पाहायला मिळतोय। ॲज अ ओपनर म्हणून जी सुरुवात हवी आहे या सामन्यामध्ये अगदी आपण बघू शकतात मंगेश आणि विलास कडून ती सुरुवात इथे जे वाघोबा बोनवली टीमला एक्झॅक्टली मिळाली जाते आहे। फलंदाजी इथून सुरुवातीला मात्र खूप इफेक्टिव्ह दाखवली आहे अगदी फलंदाजांनी। स्कोरबोर्डला 9 धावा आहेत, कोणताही लॉस नाही आहे, म्हणजे हा एक महत्त्वाचा घटक आहे या सामन्यामध्ये। सध्या बॅटिंग करत असताना बोनवली संघाच्या मार्फत गोलंदाजी मार्कवरती प्रभाकर तामसाई टीमला बिलॉंग करून सध्या तरी गोलंदाजी करतोय। प्रभाकरला देतून इथून गोलंदाजी करत असताना चांगलं काम करावं लागेल, कारण इतका लांबचा प्रवास तुम्ही ही स्पर्धा खेळण्यासाठी केलेला आहे आणि तो प्रवास कशासाठी केला आहे तेही दाखवावं लागेल। वेग चांगला होता, फटका इथे फोर्स करत असताना बॅटर मंगेशच्या बॅटमधून शॉट फाईनमधून मिळाली जाते सिंगल। स्कोरबोर्डला आपण बघतायत सध्या तरी बॅटिंग करत असताना बोनवली संघ विदाउट लॉस 10 ऑन द बोर्ड, 10 धावा दाफलकावरती। पहिलं पिवनचं षटक मैदानामध्ये आपण बघतोय। गोलंदाज प्रभाकर गोलंदाजी करतायत जिथे तटस्थ बांधलेलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये
पाहायला मिळतंय. वेगवान चेंडू पुढ्यात टाकलेला प्रयत्न पण मैदानामध्ये गोलंदाज प्रभाकरचा भरपूर सक्सेस बघतोय. अगोदर जी गोलंदाजी राहिली होती ती अगदी गुडलेन स्पोर्टवरती होती, तिथे आक्रमण केली. बट सध्या अगदी आपण बघतायत जे मनोबल गोलंदाजी करत असताना प्रभाकर वापरतोय ते भरपूर चांगले आहे. पुढ्यात चेंडू आणतायत आणि त्याच्यानंतर यशस्वी खेळत असताना आपण पाहिलाय. याही वेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येईल. गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रभाकरच्या माध्यमातून सुरुवातीला जरूर दोन आक्रमण आपण या ओव्हरमध्ये ऑलमोस्ट पाहिली आहेत, परंतु त्याच्यानंतर शेवटच्या 3 चेंडूवरती खूप चांगली खेळी जी मात्र मैदानामध्ये तामसाई टीमच्या प्रभाकरने दाखवली आहे. 2 चेंडू डॉट, एक सिंगल आणि त्यानंतर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये जे वाघोबा बोडोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय कोणतंही नुकसान नसताना 10 या धावफलकावरती. दहा धाबा दापल का भरतेत. पहिलं P1 मैदानामध्ये आपण संपन्न झालं. P1 2 ला इथून सुरुवात होत असताना गोलंदाज राज. हो, पहिला चेंडू गती भरपूर आहे. मैदानामध्ये आपण बघू शकतायत तामसाई संघ या मॅचमध्ये खेळ करत असताना मात्र आज गोलंदाजीमधून थोडीशी चर्चा वेगळी करतोय. बॉलिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे आणि तोच बॉलिंग अटॅक इथून बघायला मिळतोय. डॉट बॉल हो, पुढे ठेवले जडमध्ये करतायत गोलंदाज राज. ऑन साईडला फटका चांगला आहे. फर्स्ट रनचा प्रयत्न बॅटर सध्या तरी मंगेशच्या बॅटमधून होत असताना आपण बघतोय मिळाली जाईल सिंगल. धीमा लेवलला इथून ही फलंदाजी मैदानामध्ये आपण बघतायत. जेव्हा बोडोली संघ या सामन्यामध्ये आपण बघू शकतात सध्या तरी बॅटिंग करत असताना. हो, फुल लेग बॉल लॉफ्टेड हिट. मैदानामध्ये आपण बघू शकतायत बॅटिंग करत असताना बॅटर विलास आणि विलासच्या बॅटमधून तीर समान ऑन साइडला येतोय सिक्सर. फुलटॉस चेंडू म्हटला तर इथे नामी संधी होती बॅटर विलासला आणि त्याच चेंडूवरती मैदानामध्ये खूप चांगली फलंदाजी. वेगवान चेंडू अफिल मैदानामध्ये थोडीशी होत असताना आपण बघतोय सध्या तामसाई संघ या मॅचमध्ये अपोजिट पंचांवरती थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करते जरूर. सामना चांगला आहे. धावा तर बनवावा लागतील इथे जे वाघोबा बोडोली टीमला देखील. स्कोरबोर्डवरती नजर टाकली तर आपण बघू शकता सध्या तरी 17 धाबेवरती बोडोली संघ आहे. पुढे ठेवले लॉफ्ट करतायत मैदानामध्ये बॅटर स्ट्रायकर एंडला विलास पाहायला भेटतील. मिस टायमिंग आहे. एलिव्हेशन कमी मिळालंय. फलंदाजाची लिखली जाईल अधुरी कहाणी आणि या कहाणीच्या सामन्यामध्ये वन साइड इनिंग मध्ये तामसाई टीमला मिळतोय 17 ला पहिला विकेट. विकेट क्रुशल मुवमेंट मधून गोलंदाजी करत असताना इथे गोलंदाज राजला मिळतोय 17 वरती पहिला लॉस इथे बोडोली संघ करत असताना आपण बघताय. न्यू बॅटर ज्ञानेश्वर आली आहेत समोर. स्टेट हिट करायचं होतं. मिस टायमिंग. मॅच मध्ये ट्रॅप सेट आहे. विरलेल्या जाळ्यामध्ये आता आणखीन एक मासा अडकवलाय. गोलंदाजी करत असताना तामसाई टीमच्या गोलंदाज राजने ज्ञानेश्वर बाद.
पूर्णतः अगदा मैदानावरती आपण बघू शकतात या सामन्यामध्ये शेरखाव अगदी गोलंदाजी करत असताना तामसाई टीमने पुन्हा एकदा केलेलं आपण बघताय. षटक क्रमांक मैदानामध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 3ला सुरुवात इथून केली जातीये. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना आपण बघतायत कमबॅक खूप चांगलं लेखलंय या सामन्यामध्ये तामसाई संघाने. 17 धाबा दाफलकावरती 2 विकेट गमावल्यात. म्हणजे या सामन्यामध्ये जे वाघोबा स्पोर्ट्स बोडोली संघावरती भरपूर प्रेशर रिलीज करून ठेवलंय इथे तामसाई टीमने. प्रभाकर मैदानामध्ये 3ऱ्या षटकामध्ये सध्या स्विचित खेळण्याचा प्रयत्न बाटर मंगेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ही भरपूर आशेची किरण आहे या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना बोडोली संघासाठी. मंगेशची बॅट इथे बोलावी लागेल. सुरुवातीला पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात तर चांगली दिली होती, परंतु मागच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली नाही आहे आणि त्याच कारणास्तव या दाफलकाला थोडासा अगदी कमीपणा जो आपण पाहतोय. पूल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रीचमध्ये चेंडू सापडला नाहीये. शरीरावरती चेंडू आकर्षित होत असताना चेंडू सरळ कव्हर पॉईंटमध्ये एंटर होतोय. तिथे पंच म्हणतात की यस फ्रॉम लेग बाईजमधून या 2 धाब्या चेंडूवरती इक्वडल्या जात आहेत. स्कोरबोर्डला बॅटिंग करत असताना आपण बघतायत बोडोली संघ दाफलकावरती सध्या तरी 19 धाबा. धीमागतीची फलंदाजी मैदानावरती सध्या तरी पाहायला मिळते आहे. वाटलं होतं की या सामन्यामध्ये बोडोली संघ खूप मोठं लक्ष बनवेल, परंतु ही फलंदाजी अशी सध्या तरी पाहायला मिळते की या सामन्यामध्ये कदाचित लो लिमिट राहू शकतोय. फटका चांगला आहे, फोर्स केल्या मैदानामध्ये क्रॉस बॅटनं बॅटर मंगेशनं. फाईन लेगला प्रोटेक्शन नव्हतं, तिथून संधी भरपूर होते आणि याही चेंडूवरती अगदी आपण बघतायत 2 धाबा. सामना चांगला आहे. मॅचमध्ये आपण बघतायत नियंत्रण ठेवून दोन्ही फलंदाज खूप चांगल्या धाबा देत आहेत इथे बोडोली संघाला. मानतो की विकेट 2 गेल्यात, परंतु या सामन्यामध्ये टार्गेट जर सेट करायचं असेल तर सध्या तामसाई संघाच्या गोलंदाजीला टार्गेट करावं लागेल. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न, बाउन्सर होता, हार्ड लेंथ होती आणि आता हार्ड लेंथ वरती मोठी शिकार. फलंदाज मंगेश बाद. विकेट या सामन्यामध्ये आपण बघतायत मंगेशचा मिळाला. गोलंदाजी करत असताना तामसाई टीमला वाटलं होतं की बोडोली संघाला धावा मिळतील बॅटर मंगेशच्या बॅटमधून, परंतु ज्या प्रकारे म्हटलं जातं की माणसाचं आयुष्य देखील हे सोपं नसतं. माणसाच्या आयुष्यामध्ये देखील भरपूर साऱ्या घडामोडी असतात. म्हणजे सर काय अगदी आज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी आहे तर उद्या तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दुःखी देखील असतात. म्हणूनच क्रिकेटमध्ये देखील आपण बघू शकता तुम्ही एका क्षणाला तुमच्या टीमला आनंद देता, एका क्षणाला तुमचा संघ दुःखामध्ये जातो आणि मैदानामध्ये आपण बघतायत ही भरपूर मोठी चुरसदार फाईट. बाची टॉप एज बॅकवर्ड अगदी आपण बघतायत फाईट आणि थर्ड मॅचचा भरून चेंडू जाईल साईड स्क्रीन समोर सीमारेखेच्या पलीकडे चौकार. चार धाबा मिळत आहेत बाटर मैदानावरती आपण बघू शकतात. फलंदाजी करत असताना सध्या तरी लालचंद्र मैदानामध्ये फलंदाजी करतोय. आउटसाइड द लेग एकसा चेंडू मैदानामध्ये गोलंदाज प्रभाकरचा पाहायला मिळतोय. स्कोरबोर्डवरती आपण बघू शकतात सध्या तरी जे वाघोबा बोडोली संघ 26 धाबा. 5 षटकांचा सामना आहे. मैदानामध्ये आपण बघू शकतात 3 विकेट गमावलेत फलंदाजी करत असताना बोडोली टीमने. हो फिंगर अप रोल केली आहेत गोलंदाजी करत असताना. गोलंदाज प्रभाकरचा येतोय. हाय चेंडू डॉट. या षटकामध्ये जर पाहिलं तर आपण बघू शकतात गोलंदाज प्रभाकरने एकूण खर्च केलेला त्या म्हणजेच
अगदी 9 धाबा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 3 ओव्हरच्या समाप्तीमध्ये अगदी आपण बघतायत पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सध्या तरी जे बागोबा बोडोली संघाचा डाव जो आपण बघतायत 26 धाबेवरती 26 धाबा धावफलकावरती अजून देखील उर्वरित 2 ओव्हरचा खेळ शेष पाहायला मिळतोय आणि येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये जर फलंदाजीमधून आक्रमकता बनली स्टॅबिलायझरच्या गतीने जर इथून धाबा मिळाल्या तर मग मी म्हणू शकतोय की इथे या धावफलकावरती 50+ धाबा बनवू शकतायत। स्कोरबोर्डला पण सध्या 26 बघतोय। 3 ओव्हरचा खेळ संपलाय। ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज एकदा आपण बघाल सध्या तरी ओव्हर दी विकेटनं चौथ्या स्पेलमध्ये गोलंदाज महेश इंट्या झाले आहेत। षटक क्रमांक मैदानामध्ये आपण बघतायत 4 ला सुरुवात झाली आहे। गोलंदाज महेश या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात डॉट बॉल प्रेशर खूप आहे या सामन्यामध्ये आपण प्रॉपरली बघतोय सध्या तरी चॅलेंज करून फलंदाजी करत असताना अगदी जे बागोबा बोडोली संघावरती कारण जे ट्रम्प कार्ड होते ते लवकरच स्वस्त्यात बाद झालेले आहेत आणि त्यामुळे या धावफलकावरती थोडीशी कमी पाहायला मिळते। मिड विकेटला फटका चांगल्या बॅटर योगेशच्या बॅटमधून या चेंडूवरती कन्वर्ट केली जाते एक सिंगल। सामना भरपूर चर्चेचा आहे। नॉकआउटचा सामना आपण बघतोय त्याच्यामुळे इथे चर्चा ही चांगल्या खेळातून करावी लागेल। या सामन्यामध्ये वन साइड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना अगदी जे बागोबा बोडोली संघाला तामसाई संघ देखील तितक्याच चर्चेचा संघ आपण बघतोय। हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला तर खेचून मारलंय लपेटा आणि आता लपेटा पाठवला ऑन साइड सी बारेकेच्या पलीकडे फ्लॅटिंग अँड फ्युरियस सिक्सर। लालचंद्रच्या बॅटमधून आपण बघतायत सिक्सर आला मिसाबिक चौक फटका पसतोय झेलची दाट शक्यता T4 टॅट मैदानामध्ये देत असताना प्रति उत्तर गोलंदाज महेश विकेट। विकेट या सामन्यामध्ये गमावला जातोय सध्या तरी चौथा बॅटिंग करत असताना जे बागोबा बोडोली संघाने आपण पाहतायत नवीन बॅटर मैदानावरती सध्या तरी फलंदाजीसाठी आपण बघतायत किशोर उघडे जे मात्र मैदानामध्ये एंटर झालेत। उद्देशाने जर पाहायला गेलं तर अंबरनाथ आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत परंतु सध्या तरी मैदानावरती आपण बघतायत संघासाठी इथून गरज पाहायला मिळते। फटका चांगला एकसा खबर वॅकेंट पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचायत चांगली कमिटमेंट या चेंडूवरती तिथे दिली आहे जरूर। एक्झॅक्टली आपण बघतायत तिसऱ्या धाबेचा प्रयत्न करत असताना या चेंडूवरती मिळायला जातील खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेटमध्ये 3 धाबा। संयमाचा खेळ मैदानावरती आपण बघू शकतात सध्या तरी फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये बोडोली संघाचा जरूर पाहायला मिळतोय। अपोजिट तामसाई संघ देखील या सामन्यामध्ये गोलंदाजीमधून खूप चर्चेचा माहोल तयार करते। यस ओव्हर नंबर 4 चा खेळ संपतोय जिथे गोलंदाजी करत असताना आपण तामसाई टीमकडून महेशला पाहिलंय। 4 ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना स्कोरबोर्डला आपण बघतायत सध्या तरी जे बागोबा तामसाई संघाच्या विपक्षात आपण बघाल बोडोली संघ सध्या तरी 36 धाबेवरती। 36 धाबा धावफलकावरती आपण बघतोय। अजून देखील एका षटकाचा खेळ इथे आपण शेष पाहताय जिथे सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज काळूराम इथे एंटर झालाय। 36 धाबा धावफलकावरती आपण बघतोय लास्ट ओव्हरला सुरुवात। पहिला चेंडू खडे खडे ऑन साइडला मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत सध्या
किशोर उघडे, लुक ॲट दी साइड, लुक ॲट दी डिस्टन्स, ऑन साइडला गोइंग ऑन, सिक्सर. डेथ ओव्हरचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रति बॉल मागे इथून आक्रमकता साधण्याचा प्रयत्न जबागोबा बोनोली संघाचे फलंदाज जरूर करतायत, कारण त्यांना माहिती आहे अपोजिट संघाची देखील फलंदाजी भरपूर मजबूत आहे आणि त्यामुळे या संघाच्या विरोधात दोन्ही हातांनी जर मजबूत लढाई खेळायची असेल तर या मॅचमध्ये धाबा पहिल्या इनिंगमध्ये बनवाव्या लागतील. लेकटर मिस्ताबिक सोक, सॉफ्ट डिसमिसल, विकेट. चला अगदी दोन्ही टीमला वारंवार आम्ही सूचित करतो की थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. स्कोरबोर्डला 42 धाबा आपण बघतायत. विकेट 5 गमावल्यात पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना. सध्या पण पाहत आहोत बोडोली संघाने नवीन बॅटर मैदानामध्ये तिथे मोहन एंटर झाली आहेत. लास्ट ओव्हरचा खेळ प्रगती पथावरती आपण बघतायत. काळूराम गोलंदाजी मार्कवरती फुल लेंथ चेंडू आपण बघतायत आउटसाइड द लेग स्टिक. अतिरिक्त धाब या धापलकावरती अगदी इथून या ॲड होत असताना आपण बघतायत. स्कोरबोर्डला 43 धाबा. सामना महत्त्वाचा आहे. येणाऱ्या 2 चेंडू 3 चेंडूवरती जर आक्रमण केली तर मग इथे धाफलक मोठं बनवू शकतंय. फटका चांगला फाईन लेगमध्ये हा चेंडू एंटर होतोय. सेकंडचा प्रयत्न बॅटर मोहन मैदानावरती करतायत. चांगलीशी रनिंग बिटवीन द विकेट या चेंडूवरती आपण सध्या तरी बघत आहोत. 2 धाबा मिळतील स्कोरबोर्डला. जे बागोबा बोनोली संघ या दाफलकावरती आपण पाहतायत सध्याच्या घडीला 45 धाबा. शेवटचं षटक सुरू आहे. तामसाई संघ मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना जो परफॉर्मन्स हवा होता तो परफॉर्मन्स इथे जरूर देते. फुलटा चेंडू ऑन साईडला फटका चांगला आहे. क्विकली फेकी मैदानामध्ये आपण बघतोय आणि आई चेंडूवरती मिळाली जाईल. सध्याच्या घडीला मात्र इथे एक जाव. या ओव्हरमध्ये अगदी आपण बघू शकतात काळूरामने खूप चांगलं कमबॅक जे मात्र नियंत्रणामधून दाखवलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती जिथे आक्रमण झालं होतं तिथे वाटलं होतं की या ओव्हरमध्ये खूप साऱ्या धावा मिळतील, परंतु काळूरामने देखील आपली कलात्मकता दाखवली. मिसाबेग फटका फसला क्षेत्ररक्षक. हो अगदी आपण बघतायत सूर्याची लक्क किरण जी मात्र तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यांवरती पडत असताना पाहायला मिळालेत आणि तदनंतर या चेंडूवरती मात्र अगदी यस रेफर करण्यासाठी सांगितलंय. बॅटर सेफ आहेत की नाही आहेत हे चेक करण्यासाठी तिथे ऑफिशियल पंच म्हणतात चेक केलं जाईल. ज्यांचं नातं जोड यस शेवट तिथे विकेट आहे सर, पण धाबा किती आहेत? 3 का? यस म्हणजे 3+1 विकेट. वन साइड इनिंगचा डाव मैदानामध्ये आपण समाप्त झालेला बघतोय. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पण इथे जे वागोबा बोनोली संघाला पाहिले ज्यांनी पहिल्या 17 आपण बघतायत दाफलकावरती 49 जाबा ज्या मात्र इथे बनवलेल्या आहेत आणि 50 जाबेचा पाटला या सामन्यामध्ये करत असताना पाहायला मिळेल तामसई संघ. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय.
पुढचा सामना आजच्या लॉट्समधील फर्स्ट राऊंडमधील चौथा सामना पाहायला मिळेल. आणि अगदी आपण बघू शकता त्याच्या लॉट्समधील फर्स्ट राऊंडमधील अंतिम सामना पाहायला मिळेल. सोनाली 11 कासगाव आणि त्यांच्या विपक्षात आपण बोनोली बी म्हणजे या दोन टीममध्ये आजच्या लॉट्समधील जो चौथा सामना आपण पाहणार आहोत त्या सामन्याचा टॉस इथे केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. सामन्यामध्ये आपण बघतायत पहिल्या इनिंगमध्ये जे वाघोबा बोडोली संघाने 49 बनवलात आणि येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 30 बॉलमध्ये 50 धावेचा पाटला. चेस ओलकी डिफेन्स ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील. व्हाईस ऑफ माथेरान आमचे साथी समालोचक आज सरांच्या सोबत समालोचन करायला संधी मात्र भरपूर मिळालेली आहे. आणि आमचे साथी समालोचक आपण बघतायत मनोजी पसाडे सर, थँक्यू. टीम बनोली ब आणि सोनाली 11 कासगावाडी टीम दोन्ही टीमचे कॅप्टन्स यायचे लगेच. पहा इनिंग ब्रिंकमध्ये टॉस केला जातोय. आयोजकांची सूचना आहे. चला यायचं लवकर दोन्ही टीमचे कॅप्टन. टीम सोनाली 11 कासगावाडी टीमचे कॅप्टन्स आणि बनोली ब लवकर यायचंय. उशीर करू नका. पहा ही मॅच चालू होण्याच्या अगोदर टॉस केला जाईल. लवकर यायचंय. बॉल असतील 30 आणि 30 बॉलमध्ये धावा करायच्या तर टीम तामसे टीमला 50 धावा आणि त्याच नंतर 2 बॉलचे पॅनलिस केला गेला होता. तर पहिल्या षटकामध्ये टीम बनवली टीम फक्त 4 चेंडू फेकेल जाईल. जो पहिला गोलंदाज कोण असेल तो त्याच्यामध्ये फक्त 4 चेंडू फेकले जातील आणि तिथून 2 बॉलचा पॅनलिस केला गेला होता टीम तामसे टीमला. आता इथून मात्र तामसे टीमच्या बॅट्समनला भरपूर चांगला खेळ करावा लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग करावं लागेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे राज आपण पाहतोय तर दुसरीकडे मंगल. हे 2 महत्त्वाचे खेळाडू असणार आहेत तामसे टीमचे. जोपर्यंत हे 2 खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असणार तोपर्यंत त्यांच्या टीमला जरूर अपेक्षा असतील विजयाच्या. कारण हे 2 खेळाडू असे आहेत जर 2 ओव्हरपर्यंत जर राहिले तर मिळणाऱ्या 18 बॉलमध्ये मॅचचं चित्र वेगळं बदलू शकतात. कारण या दोन्ही खेळाडूंचा बॅटिंग बॉलिंग मी भरपूर वेळा पाहिले पनवेल परिसरामध्ये आणि सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती हा संघ आम्ही पनवेल विभागामध्ये सातत्याने पाहायला गेला आहे आणि ह्याही टीम भरपूर चांगल्या आहे. तर दुसरीकडे बनवली टीम आज जर पाहिलं तर अंबरनाथ तालुक्यामधला एक दादा संघ त्या टीममध्ये देखील कमी नाही आहे. बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे परंतु बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आलेले तमाम रसिक क्रीडानगरीचं मी करतोय पुन्हा एकदा सर्च स्वागत. आणि आज यूट्यूबच्या माध्यमातून खरं तर ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जे यूट्यूबच्या माध्यमातून घर बसले देखील या स्पर्धेचा आनंद घेत असतील आम्ही त्यांचे करूया मन हार्दिक स्वागत. तर वैयक्तिक संघाचं पहिलं षटक लालचंद्र बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. एक अष्टपैलू खेळाडू याही गोलंदाजाची चर्चा मी भरपूर वेळा बघितली गेली आणि बॉलिंग अटॅक भरपूर आता चांगला करावा लागेल. पहिलाच बॉल गॅप सिलेक्शन फटका भरपूर चांगला आहे. शतरक्षी चेंडूच्या मागे पळतोय परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. धाव 4. समोर जरूर पाहायला मिळालं आपल्या स्क्रीनवरती
फटका पहा टप्पा पडल्यानंतर लगेच बॅट फिरवली मंगलनं आणि मंगलच्या बॅटमधनं चौकारांनी जरूर स्वागत केलं आहे आणि संघाचं श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा जरूर धावफलकीवरती लागले गेलेत. 50 धावांचा पटला करायचा आहे आणि या पहिल्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग करावं लागेल मंगल आणि राज या दोन फलंदाजाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बॅट चेनरीची पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न कॉल थोडासा चुकीचा पाहायला मिळतोय. या मंगलने नाकार दिला नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला की बॉल हातामध्ये आहे, धाव घेऊन फायदा नाही आहे. कारण कदाचित जर धाव घेतली असती तर महत्त्वाचा विकेट देखील बाद झाला असता आणि ते राजला देखील ठाऊक आहे. जोपर्यंत आम्ही मैदानाच्या आतमध्ये असणार तोपर्यंत प्रयत्न जरूर करणार, कारण 50चा टार्गेट आहे आणि टार्गेट जरूर चेस होणार की नाही हे देखील पाहणं भरपूर महत्त्वाचं आहे. इथं बॅटची एनर्जी लागली जाते, फटका फसला जातोय. महत्त्वाचा ट्रम्प कार्ड बाद होतं. इथून पहिला धक्का बसतोय टमसे टीमला. फलंदाज बाद होईल. मंगल बॅक टू द पावेल आहे. मास्टर रविदादा त्याच्या माध्यमातून भरपूर चांगलं संगीत पाहायला मिळते. तुमचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. जशी माच रंगात येणार तसं संगीत डीजेच्या माध्यमातून जरूर वाजलं जाईल. ही खासियत आहे या स्पर्धेची. चिखलोली चषक आपण पाहतोय. चिखलोली पाडा आपण ही स्पर्धा पाहिली तर अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा जर पाहिली तर आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. चिखलोली ठाकूरपाडा चषक 2026चा एक दमदार पर्व आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि महत्त्वाचं विकेट बाद झालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय महेश. खास करणं आता महेश आणि राज या दोन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये राहणं फार महत्त्वाचं असणार आहे. तर एकीकडे लालचंद्रचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगवलं जातं. पहिल्या बॉलवरती मार मी जरूर खाल्ला आणि त्याच्यानंतर कमबॅक करण्याची ताकद त्या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅटची नरज लागली जाते. या गॅपमध्ये बॉलला टाकला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु इथं नाकार दिलाय राजनं, कारण चेंडू देखील हातामध्ये आहे आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. आणि इथून 2 बॉलचा पॅनलिस्ट केला गेला होता आणि इथून षटक क्रमांक पहिलं संपलं गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 धावा धावफलकीवरती लागल्या गेलेत. जर पाहिलं तर महेशला पाहायला गेले मैदानाच्या आतमध्ये. मंगल एक मोठा फलंदाज बाद झालाय. आता स्ट्राईक मिळाली टीमचे कॅप्टन गोल राजला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राजला मात्र मैदानाच्या आतमध्ये राहणं फार महत्त्वाचं असणार. चला टीम बनवली, टीम उशीर करायचं नाहीये, लगेच स्पीडअप करा, उशीर करू नका, कारण आपल्याला अजून मॅचेस खेळवायचे. त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा, कारण याच्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये अजून एक मॅच पांडिंग आहे. शेवटची 4थी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सोनाली 11 कासगाववाडी टीम त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल बनवली ती मॅच भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर मग सेकंड राऊंडची दुसरी लढत जरूर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथं मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. 50 धावांचा पाटला करायचं. पहिलं षटक संपलंय. 4 धावा धावफलकीवरती लागले गेलेत. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आहे. ज्ञानेश्वरला पाहतोय आपण. चांगलं कमबॅक करावं लागेल आता ज्ञानेश्वरला. तर एकीकडे राज शीदला पाहतोय. सातत्यानं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याही खेळाडूचं एक मोठं भलं नाव आहे आणि पनवेल परिसरामध्ये एक चांगला टॅलेंट संघ म्हणून ओळखला जातोय आणि आज अंबरनाथ तालुक्यामध्ये आपल्याला हा संघ पाहायला मिळाला आहे. आणि इथून राजला मैदानाच्या आतमध्ये राहणं खरं तर फार महत्त्वाचं असणार आहे, कारण जोपर्यंत राज मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत त्यांच्या टीमच्या खेळाडूंना देखील अपेक्षा असणार, कारण राजची एकदा जर बॅटिंग लागली तर मग त्याला रोखणं फार कठीण असणार आहे. त्याच्यामुळे मेहनत आणि चांगला परफॉर्मन्स करणं खरं तर फार महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय ज्ञानेश्वर. पहिला बॉल, पहिलाच बॉल. टप्पा पहा, भरपूर उसळी पाहायला मिळते आणि इथून पंचांचा इशारा वाईट बॉल. पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू खराब फेकला गेलाय आणि एक अवंतर धाव मिळाली गेली. एक अवंतर धावेने धावसंख्येत बदल धावसंख्या 5 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. चांगला कमबॅक करावं लागेल टीम
जे वाघोबा बनवले टीमला ज्ञानेश्वर आपण पाहतो पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर लालचंद्रने टाकला होता, फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि इथून आता ज्ञानेश्वरला चांगला कमबॅक करावा लागेल. फटका भरपूर चांगला आहे, स्ट्रेट अप मध्ये उडवला आणि हा फटका मिस टायमिंग पाहायला मिळतोय. एक धाव मिळाली जाते, दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला होता आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. कदाचित जर हा जेल टिपला असता तर कदाचित महत्त्वाचा ट्रम्प कार्ड बाद झाला असता, परंतु खेळाडू भरपूर लांब होता आणि प्रयत्न करत होता, परंतु हा यशस्वी ठरलेला नाही आहे आणि इथून 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. पहा रिप्ले ॲक्शन, भरपूर लांब होता आणि धावून येण्याचा प्रयत्न केला होता, झेल टिपण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु भरपूर लांब क्षेत्ररक्षक होता आणि तिथून धावत येणं आणि झेल टिपणं थोडंसं अवघड होतं. 2 धावा मिळाले, 2 धावेने धावसंख्येबद्दल धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचली गेली. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ज्ञानेश्वरला पाहत होतं, स्ट्राईक एंडवरती राज शीदला पाहतोय. हा मात्र फटका फसला जातोय, मिस टायमिंग स्टॉक पाहायला मिळतो आणि इथून महत्वाचा विकेट बाद होईल. धक्का क्रमांक लागेल, दुसरा फलंदाज राज बाग द पावलान. ॲक्शन बॉलिंग टाकत असताना खरं तर गोलंदाजाने भरपूर चांगला कमबॅक केला, टप्पा पडला आणि थोडासा उसळी होता चेंडूवरती आणि जरूर शॉर्ट पिच चेंडू होता आणि फायदा उचलता आला नाही आहे. बॅटची एनर्जी लागली गेली आणि क्षेत्ररक्षकाने टिपलेला हा झेल अप्रतिम पाहायला मिळतो, कारण महत्त्वाची विकेट आहे आणि खरं तर ज्या विकेटची गरज होती ती विकेट सध्या जरूर जे वाघोबा बनवले टीमला मिळाली गेली आहे आणि इथून 2 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती 7 धावा आणि इथून आता थोडंसं अडचणी टीम पाहायला मिळेल. तामसे टीम पहा रिप्ले ॲक्शन, स्वतः संघ मालक आपण पाहतोय जेव्हा बाद झाल्यानंतर थोडंसं नाराजगी त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण महत्त्वाचा विकेट होता आणि खरं तर गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे ज्ञानेश्वर, ज्यांनी पहिला चेंडू भरपूर खराब फेकला होता आणि त्याच्यानंतर कमबॅक सध्या पाहायला मिळतोय. आता टीम बनवली टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा, जे वाघोबा बनवली टीम विनंती करतोय, खास करणं मी पंचाने विनंती करेन की जास्ती 3 मिनिटं घेऊन देऊ नका आणि लगेच सामना स्टार्ट करायचं आहे, कारण आपल्याकडे जर विचार केला तर 3:27 अवघ्या झाला आहे आणि अजून आपल्या मॅचेस भरपूर पॉइंटिंग्स आहेत, त्याच्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. प्रत्येक खेळाडूंना या सूचना असणार आहेत. फटका भरपूर चांगला आहे, बाटच्या रडांमध्ये बॉलला पाठवला जातोय, स्ट्रेट अप मध्ये बॉल चालला आउट ऑफ द पार, 1 बॉल सीमा पार आला, चौकार धावा मिळतील 4. ते फटके येणं आता फार महत्त्वाचं आहे. 50 धावांचा पाठला करायचा आहे. 11 धावा स्कोर कार्डवरती लागले गेले. 2 महत्त्वाचे फलंदाज, ओपनिंग फलंदाज होती ती बाद झाली आहे आणि आता पूर्ण जबाबदारी महेश आणि प्रभाकरवरती असणार आहे. प्रभाकर देखील एक चांगला खेळाडू आहे, सातत्यानं त्याचाही खेळ मी भरपूर वेळा पाहायला गेला आहे. पहा थोडंसं रनअपमध्ये थोडंसं अडथळा निर्माण पाहायला बोलतोय. गोलंदाज आपण पाहतो ज्ञानेश्वर आणि इथून टप्पा पडल्यानंतर पहा आयोजकांची सूचना आली, ब्लॅक स्क्रीनच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग बसले त्यांना कळकळीची विनंती असेल की बाहेर बसायचे प्लीज, कारण लाईव्ह स्पर्धा आहे. कदाचित चेंडू जर अडवला तर मग तो प्रॉब्लेम होऊ शकतो समोरच्या टीमला देखील, त्याच्यामुळं एन्जॉय करा तुम्ही, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर जे खेळाडू बाउंड्रीच्या आतमध्ये असतील त्यांना मी विनंती करतो की बाउंड्री लाईनच्या बाहेर बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद बिंदास घेऊ शकतात. जेव्हा मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे. आता चांगली बॅटिंग करावं लागेल तामसे टीमच्या फलंदाजाला. स्ट्राईक एंडवरती प्रभाकरला पाहतोय आपण. फुल टॉस बॉल, हा देखील फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक आहे 38च्या सर्कलमध्ये आणि हा झेल सुटला जातोय आणि इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढं पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ इथं संपला गेला आणि अजूनही हाईट फॅक्टर नक्कीच स्क्रीनवरती चेक केला जाईल आणि जो काय निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल, कारण टेलिकास्ट भरपूर चांगला आहे आणि फेल डिलिव्हरी आहे. चेक केल्यानंतर फुलटॉस बॉल होता आणि प्रभाकरला खरं तर फायदा उचलता आला नाही आहे. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला होता आणि कदाचित जर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला असता तर बॉल जरूर सीमा पार पाहायला मिळाला असता आणि इथून एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा सध्या पोचली गेलेल्या
धावफलकीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल. एखादा मोठा बिग हिट करणं फार महत्त्वाचं असणार आहे या ओव्हरमध्ये. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय महेशला पाहतोय. सध्या स्ट्राईक मिळाली गेली आहे. आता महेशला देखील चांगले आक्रमण करणं फार महत्त्वाचं असणार आहे. 5 षटकांची माच आहे, दुसरं षटक चालू आहे आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे या ओव्हरमधली. पुन्हा एकदा बॅटची एनर्जी लागली जाते. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न जरूर केला होता. तितकाच ताकदवान क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि इथून महत्त्वाचं क्षेत्ररक्षण करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण क्रिकेटमध्ये माहिती आहे, कारण चेसिंग करत असताना एक एक धाव रोखणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ते सध्या जे वाघोबा बनवली टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलं जात आहे आणि कारण असं क्षेत्ररक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा फुटवरचा वापर पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बॅट्स ऑन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही आहे आणि इथून जर विचार केला तर डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. नक्कीच पंचाचा निर्णय अजून बाकी आहे आणि जो निर्णय असेल तो स्वीकारावा लागेल. दोन्ही टीमच्या खेळाडूंना सूचना असणार आहे, कारण ही स्पर्धा लाईव्ह आहे, त्याच्यामुळं जो निर्णय असेल तिसऱ्या पंचांकडे मांग केली गेली. आम्ही नक्कीच स्क्रीनवरती चेक करून ऑफिशियल पंच अनंत गावंडा कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. पहा, हे सध्या रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय आणि थोडी येस पंचाचा इशारा नो बॉल. येस, चेक केल्यानंतर जो काय निर्णय होता तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला गेला आणि तो नो बॉल आणि मला वाटते फ्रीट असणार आहे या बॉलवरती आणि 9ची 1 धाव जरूर पाहायला मिळेल आणि एका धावीनं धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळते. 14 धावा स्कोर कार्डवरती. स्ट्राईक एंडवरती महेशला पाहतो आपण आणि आता फ्रीटची संधी महेश या फलंदाजाला आहे. फ्रीटमध्ये जर आपण विचार केला तर फक्त रनआउट फलंदाज बाद असणार आहे, त्याच्यामुळं संधी असेल बॅट्समनला आणि थोडा एखादा मोठा बिग हिट करणं फार महत्त्वाचं असणार आहे तमसे टीमला. मोठा फटका तर जरूर पाहायला मिळतो. गॅपमध्ये बोलला ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 1च धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न, परंतु इथं नाकार केला जातो. परंतु इथं थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळतोय आणि या चुका सुधाराव्या लागतील जे वाघोबा बनवली टीमला. जिथे 1 धाव आहे तिथे 1 धाव एक्स्ट्रा दिली तर मग तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. पंचांचा इशारा षटक क्रमांक इथं संपलं जाते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकीवरती लागल्या गेल्या आहे 16 धावा. बारा बॉलचं गळ संपले. 16 धावा धावफलकीवरती लागले गेले आहेत. अजूनही बॉल शिल्लक असतील आता 18 आणि 18 बॉलमध्ये धावा करायचे तर अजूनही 34 धावा. म्हणजे समीकरण सोपं आहे. सध्या मॅच दोन्ही टीमकडे आपल्याला जरूर पाहायला मिळते, परंतु आता महेश आणि प्रभाकरला मैदानाच्या आतमध्ये राहणं ही फार तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण हे 2 खेळाडू चांगले आहेत. त्यांच्यामध्ये देखील ताकद आहे सामना फिरवण्याची, परंतु ते राहणं, तो टॅलेंट करणं फार आता महत्त्वाचं असणार आहे. चांगला चेंडू पाहायला मिळवता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळते, पण आमच्याकडे बोलतात वाईट बॉल आणि एक अवांतर धाव पाहायला मिळते आणि एक अवांतर धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. रिव्ह्यू फक्त हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू दिला जाईल आणि जो पंचांचा निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. प्रत्येक टीमच्या खेळाडूला सूचना असेल. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असणार आहे, तो फक्त हाईट फॅक्टरसाठी असणार आहे, बाकी कुठल्याच रिव्ह्यू दिला जाणार नाही आहे. याची प्रत्येक खेळाडूंनी नोंद घ्यायची, कारण ही स्पर्धा लाईव्ह आहे आणि ऑफिशियल पंच देखील आमच्यासोबत आहेत. त्याच्यामुळं कुठल्याही खेळाडूने पंचांवरती दबाव टिकवू नका, कारण हा खेळ तुमच्यासाठी ही स्पर्धा भरवली गेली आहे आणि हे चांगली यशस्वी पाडणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. रिव्हर्स पटका लागला तर पार, नाहीतर अबाद, असं समीकरण सातत्यानं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जात आहे. आतून रिव्हर्स सक्सेसफुल
बॅटमधून येतोय जर आपण विचार केला तर प्रभाकरच्या बॅटमधला हा चौकार पाहायला मिळतोय. धावा मिळतील 4. सहीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 21 धावा धावफलकावरती लागले गेले. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. जरी मंगलराज बाद झाला त्याच्यानंतर पूर्ण जबाबदारी प्रभाकर आणि महेश या 2 फलंदाजावरती पाहायला मिळते. प्रभाकरच्या बॅटमधला 2 चौकार जरूर पाहायला मिळालेत आणि इथून थांबवणी खेळणं फार महत्त्वाचं असणार आहे या खेळाडूला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून जर पाहिलं तर फलंदाजाला मात्र जाग्यावरती थांबवलाय. गोलंदाज आपण पाहतोय विलास. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय विलास. पाहिलं तर हाही एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. खरं तर जे वाघोबा बंडोली टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय सातत्यानं त्याचीही चर्चा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आम्ही भरपूर वेळा पाहिली गेली आहे. पुन्हा एकदा बॅटची एनर्जी लागली जाते. गॅपमध्ये बॉलला ढकलला जातो. क्षेत्ररक्षक तितकंच दर्जाचं पाहायला मिळालंय आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती लागले गेले. 3 बॉलचा खेळ संपला गेलाय आणि अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉल असतील अजूनही 15 आणि 15मध्ये 28 धावींची गरज अजूनही असेल टीम बॅटिंग करत असताना तामसई टीमला. जवळजवळ जर असे सिंगल डबल जर आल्या धावा तर मग आपल्याला शेवटच्या ओव्हरपर्यंत जरुरी मॅच पाहायला मिळेल. कारण दोन्ही टीम्स पाहिलं तर आज जिंकण्याच्या आशा भरपूर दोन्ही टीमला असणार आहे. तर एकीकडे आलो ऑनलाईन जे प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेचा आनंद घेत असतील दोन्ही टीमचा, तर खरं तर बोलत असतील का ही मॅच आमच्या टीमनं जिंकू नये. तर एकीकडे तामसे टीमचे प्रेक्षक वर्ग जोडले गेले असतील ते बोलतील जर ही मॅच जिंकली तर पुढची मॅच सहजरित्या काढू शकतात. कारण पहिली मॅच आहे आणि पहिल्या इनिंगमधली ही तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हा बॉल थोडासा स्लो गतीचा चेंडू पाहायला मिळाला होता. टप्पा पडल्यानंतर बॅटचा बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल ही खासियत आहे या गोलंदाजाची. बॅटिंग करत असताना देखील चांगला बॅटल पाहायला जरूर मिळाला होता आणि त्याच्यानंतर स्लो चेंडू पाहायला मिळाला होता. थोडंसं लग स्पिन पाहायला मिळाला आणि थोडं फलंदाजाला जागेवरती थांबवला होता. पुन्हा एकदा स्टेटमध्ये उडवण्याचा प्रयत्न. थ्रो भरपूर चांगला राहिला गेलाय. कॉल आहे चुकीचा. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 3रा. फलंदाज महेश पाकटा पावेलन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काळूरामला पाहतोय. स्ट्राईक एंड प्रति फलंदाज आपण पाहतोय प्रभाकर. पुन्हा एकदा स्लो गतीचा चेंडू होता. यॉर्कर जरूर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॅटचा बॉलचा काही संपर्क नाही. 55 इशारा षटक क्रमांक संपले 3रं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. बॉल शिल्लक असतील आता 12 आणि 12 बॉलमध्ये 28 धावेंची गरज. आता जर हा षटकामध्ये जर 15 ते 10 धावा जरी आल्या तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये समीकरण सोपं असेल आणि जर ह्या ओव्हरमध्ये जर धावा कमी आल्या तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये समीकरण थोडंसं कटिंग असेल. बॅटिंग करत असताना टीम तामसे टीमला देऊया संधी डीजेला.
दिशेने आता मॅच भरपूर इम्पॉर्टंट राहिली गेली. येणारे 12 बॉलमध्ये 28 धावांची गरज. 3 षटकांचं खेळी तर संपले गेलं आणि आता गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल लालचंद्र, ज्यांनी पहिलं षटक अप्रतिम फेकलं होतं. अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा 4थ्या षटकामध्ये आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतो. आणि आता लालचंद्रवरती आक्रमण करावं लागेल या 2 फलंदाजाला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय काळूराम, तर नो स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रभाकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सध्या 6 बॉलमध्ये 10 धावींवरती खेळतोय प्रभाकर आणि सध्या स्ट्राईक मिळाली आता काळूरामला. 12 बॉल 28चं समीकरण. आता या ओव्हरमध्ये धावा जास्तीत जास्त येणं फार महत्त्वाचं असेल टीम तामसे टीमला. पाहायचं आता ह्या ओव्हरमध्ये किती धावा येतील आणि येणारे मग 6 बॉल किती धावांचं समीकरण बाकी असणार आहे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल वेगवान टप्पा पाहायला मिळाला आहे. गुळीचा वेगान बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येणार तेवढी दडपण बॅटिंग करत असताना तामसे टीमवरती असणार आहे. कारण हा जर सामना खुला करायचा असेल तर मग प्रत्येक बॉलवरती आता हल्ले चढवणे फार महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ मध्ये बॉल उडवला जाते. फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल. एखादा मोठा बिग हिट करणं फार महत्त्वाचं असणार आहे. एकदा मिळाले एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकावरती लागले गेले या 23 धावा. 2 बॉलचा खेळ संपलाय. 10 बॉल 27चं अजून गरज असणार आहे आणि एखादा षटकार येणं फार महत्त्वाचं असणार आहे या ओव्हरमध्ये. षटकार चौकार येणं, 2 मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे. जर 1-2 षटकार आले ह्या ओव्हरमध्ये तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये जरूर समीकरण सोपं असणार आहे. आणि आता स्ट्राईक प्रभाकरला आहे आणि त्या खेळाडूला मात्र आता इथून मात्र आक्रमण करणं फार महत्त्वाचं राहणार आहे. कारण मंगल आणि राज हे 2 फलंदाज लवकर बाद झाले आणि त्याच्यानंतर थोडासा तामसे टीम थोडंसं अडचणीमध्ये पाहायला मिळते. खास करणं पनवेलवरून बिलॉंग करत आहे आमचे जवळचे मित्र राजू दोरे. आज तामसे टीमला भरपूर सपोर्ट आहे. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू पहा. टप्पा पडल्यानंतर प्रभाकरला देखील चेंडू समजला नाहीये. बॉल कुठल्या साईडनी जातो आणि बॅट कशी फिरवायची एवढा वेग पाहायला बोलतोय. गोलंदाज लालचंद्रला पाहतोय कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा दिल्या त्या गोलंदाजानं आणि इथून मात्र चांगला कमबॅक जरूर त्या गोलंदाजाचा राहायला जातोय. पुन्हा एकदा तोच टप्पा, तोच लेंथ पाहायला मिळाले. वारंवार सलगचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ इथं आत्ता संपला गेलाय आणि या 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल आणि 8 बॉल 27 धावांची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा लालचंद्रला पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती. एक्सप्रेस गोलंदाज. फुल टॉस बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. 38च्या सर्कलमध्ये चेंडूला पाहतोय आणि इथून अप्रतिम झेल टिपला जातोय. अजून एक धक्का बसेल तामसे टीमला. धक्का क्रमांक लागेल 4था. फलंदाज प्रभाकर बॅक टू द पॉवर. दादाची ओळख दाखवून देतोय. उद्याचा शेवटचा दिवस आहे, फायनल दिवस आहे. उद्या तर चांगला मॅचेस देखील पाहायला मिळतील. प्रेक्षक वर्ग देखील भरपूर जोडले गेलेत आणि उद्याच्या दिवशी देखील लठ्ठण गर्दी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. उद्या कोण चॅम्पियन संघ असेल उद्याच्या दिवशी जरूर उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळेल. आणि इथून महत्त्वाचा विकेट बाद झालाय. धक्का क्रमांक लागलाय. 4था नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये दाखल. 6व्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. समीकरण कठीण आहे. 7 बॉल 27चं राहिलं गेलंय. एखादा बिगिट करणं या बॉलवरती फार महत्त्वाचं असणार आहे. तर गोलंदाज लालचंद्रचं कौतुक केलं पाहिजे. आत्तापर्यंत जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि इथून महत्त्वाचा ट्रम्प कार्ड देखील बाद करण्यात यश मिळालं या गोलंदाजाला. शेवटचा बॉल. स्टंपवरती चेंडू अडलला जातो आणि फलंदाज होईल बाद. आल्या मात्र माघारी परतवला जातोय. धक्का क्रमांक लागेल 5वा. फलंदाज संजय बॅक टू द पॉवर. पाहिलं तर संपलं जातं 4थं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावा आहेत 23 आणि आता बॉल शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये बनवायचे 27 धावा. चला टीम जे वाघोबा बनवले टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. उशीर करायचं नाहीये. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फक्त आता उपचार तर शिल्लक राहिली गेली. 6 बॉल 27चं समीकरण आहे.
एक दोन मोठे फटके आले तर मॅचमध्ये रंगतदार सामना जरूर पाहायला मिळेल. आणि नवीन फलंदाज राम पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जो 7व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर पहिलं षटक लालचंद्रने टाकलं होतं, 4 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. अप्रतिम षटक राहिले गेले आणि पूर्ण थोडंसं संघ अडचणीत सापडले गेले टीम तामसे टीमला आपण पाहतोय. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय मोहनला पाहतोय. मोहनला देखील चांगला कमबॅक करावा लागेल आणि 6 मध्ये 27 धावा आहे. समीकरण भरपूर कठीण आहे आणि इथून मोहनची देखील बॉलिंग चांगली राहील याच्यामध्ये नो डाऊट असणार आहे, कारण फिल्डिंग लाईन बॅटिंग लाईन जे वाघोबा बनवली टीमकडे भरपूर चांगलं राहिलं गेलं आहे. पहिलाच बॉल हुक केला जातोय, फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण जरूर पाहायला मिळालं आहे आणि इथून एक धाव मिळाली जाते. दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली जाते. 2 धावा मिळाल्या, 2 धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 25 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. येणारे बॉल शिल्लक असतील 5 आणि 5 मध्ये अजूनही 25 धावींची गरज. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय कालूरामला आणि इथून कालूरामला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. 5 मध्ये 25चं समीकरण पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हा देखील फुल टॉस बॉल होता, फायदा उचलता आला नाहीये फलंदाजाला. कदाचित जर बघून बॉल टॅप केला असता तर जरूर पार सीमा पार पाहायला मिळाला असता आणि इथून थोडंसं अडचणीत सापडलंय टीम तामसे टीम आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल 25चं समीकरण आता राहिलं गेलंय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती मोहनला पाहतोय. खरं तर लालचंद्रचं कौतुक केलं पाहिजे, अप्रतिम षटक त्या गोलंदाजाचं राहिलं गेलं होतं. 4थ्या षटकामध्ये अवघ्या फक्त 1 धाव दिली होती. जोरदार अपील यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला होता. बॉलिंग अटॅक भरपूर चांगला पाहायला मिळतोय आणि इथून बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल आणि इथून बॉल शिल्लक असतील आता 3 आणि 3 बॉलमध्ये 25 धावींची गरज. म्हणजे फक्त आता या मॅचमध्ये उपचार शिल्लक राहिली गेले. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा मोहन बॉलिंगला आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, फायदा उचलता आला नाही फलंदाजाला आणि इथून प्रेशर निर्माण पाहायला मिळतोय तामसे टीमकडे. 2 बॉलला 25 धावींची गरज. चला नेक्स्ट मॅच लगेच रेडी राहायचं. बनवली ब आणि त्यांच्या आगेच फाईट करेल सोनाली 11 कासगावाडी टीम. टॉस जिंकलाय टीम मला वाटते बनवली टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यस, पहा सलगचा 4था बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉलचा खेळ बाकी, 25 धावींची गरज. पहिल्या बॉलवरती फक्त 2 धावा आल्या होत्या आणि तिथून सलगचे 4 बॉल डॉट केलेत. अप्रतिम बॉलिंग मोहन गोलंदाजीवरती आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवरती सन्मान जरूर पाहायला मिळाला होता, परंतु धाव नाकार दिले आणि इथून कालुराम थोडासा नाराज पाहायला मिळेल आणि इथून सामना जिंकलाय टीम जे वाघोबा बनवली. हडलक टीम तामसे खूप लांबून प्रवास केला, इथपर्यंत आले. तुमचा खेळ पाहायला प्रेक्षक वर्गांना हरले तरी नाराज होऊन जाऊ नका. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत सातत्याने पाहिली जाते. पुन्हा एकदा नव्याने